नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव शनिवारी खंडवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली आहे. पंधना येथे राज्यस्तरीय लाडकी बहीण योजना कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री भोपाळकडे रवाना होत असताना हेलिकॉप्टर हवेतच काही सेकंदासाठी असंतुलित झाल्याचे दृश्य दिसून आले. या घटनेमुळे उपस्थितांची काही काळ श्वास रोखला गेला. उड्डाणानंतर हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी काही क्षण मागील दिशेने सरकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हेलिपॅड परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हेलिकॉप्टर उडान घेताच हेलिपॅड परिसरात धुळीचे वादळ उडल्याचे दिसून आले. यावरून पीडब्ल्यू विभागाकडून आवश्यक पाणी मारणे व रोलिंग न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या वेळी तीव्र ऊन असल्यामुळे धूळ नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे. या धुळीमुळे काही क्षण हेलिकॉप्टर असंतुलित झाले, ज्याला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणून पाहिले जात आहे. तसेच अशा परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान आणि कौशल्य दाखवत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. काही क्षणातच हेलिकॉप्टरने धुळीतून सुरक्षित उंची गाठली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यांच्या खंडव्यातून भोपाळपर्यंतचा प्रवास पूर्णतः सुरक्षित पार पडला. या घटनेनंतर प्रशासनातील अधिकारी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्वास घेतला. घटनेची चौकशी होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उभारले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं यावरील तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.